नेमकं किती नियोजनचा आकडा आहे, म्हणजे किती याची अर्थसंकल्प मागणी केली आहे आणि काय? एकूण रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध कामासाठी आता मागणी जी केलेली आहे ती एकूण 668 कोटी आहे. पण आता परत एक मीटिंग होईल, त्याच्यामध्ये अर्थमंत्र्यांना भेटायला शिष्टमंडळ जाईल आणि 638 कोटी 68 ने 38 कोटी ची मागणी होईल. आता मागणी 300 किती आहे बघ ना, जे हातात कागद आहे कसं पोवर आहे, 360 कोटीची मागणी केलेली आहे. मागच्या वेळेला माझ्या मते 200 किती मागच्या वेळी 360 होती आणि आता त्यांनी मागणी केली आहे 860 कोटीची. तू काय वेगळा मी काय वेगळा? सर 860 कोटीची मागणी केली आहे, पण प्रत्यक्ष मागच्या वेळी 360 कोटी होते, त्यातले 210 कोटी आले, म्हणजे पुरेसा निधी रत्नागिरी जिल्ह्याला मिळतच नाही. आता मिळेल, आता मिळेल. पण मागच्या वेळेपेक्षा 500 कोटी जास्त. आताची हे पाहिली का मीटिंग? आम्हाला आतमध्ये घेत नाही परवानगी. का घेत नाही? सिंधुदुर्गाप्रमाणे रत्नागिरीच्या पत्रकारांना घेत नाही. ठीक आहे, मी सांगतो की ते मागणीप्रमाणे पैसे मिळतील. मागच्या वेळेपेक्षा या वेळेला 360 कोटीपेक्षा जास्त पैसे आणू. आजच्या नियोजनाच्या मीटिंगमध्ये जास्त प्राधान्य कशावर गेलं? आरोग्य, वीज, रस्ते? नाही, मुळात म्हणजे जिल्ह्याचा विकास दर टोळी उत्पन्न याच्यावर भर देण्यात आला. कुपोषित बालक, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा यामध्ये वेगवेगळी इंडस्ट्री आणावी, शेतीला प्राधान्य द्यावं, शेती प्रक्रिया उद्योग करावेत आणि उत्पन्न वाढवावं. बेकारीचा प्रश्न आहे तो दूर करण्यासाठी एक सभा घेऊन एक त्याचं प्लॅनिंग करावं की कशी बेकारी घालवता येईल आणि दरडोई उत्पन्न वाढवता येईल याचा विचार करण्यासाठी आम्ही मीटिंग घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये निर्णय होईल. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये विविध राज्याच्या केंद्राच्या योजना आहेत, त्या योजनांमध्ये अनियमित आहे. नाही, काय नियमित नाही. ते पूर्वी कधी असं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या वेळेला आमच्याकडे नियमितपणा आहे आणि पत्रकारांनी वन वे प्रश्न विचारू नये. राजकीय बोला का, मी विचारायचा बोला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या समाधी अवस्थेमध्ये आहेत असं सांगितलं गेलंय. समाधी अवस्थेत त्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, भाजपने त्यांना फसवलं असं सामनाने दावा केलेला आहे. बघा, संजय राऊतचं वाक्य असेल त्याला चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे तो जो बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात, दिशाभूल करणारे असतात. उपमुख्यमंत्री म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे अतिशय चांगलं काम करतायत. काही दिवस ते गप्प होते पण परत कामाला लागले आहेत आणि त्यामुळे जो शब्द तो वापरतो त्याला चांगलं दिसत नसेल ते एक दिवशी चांगलं बोलायला शिकवा. दादा, मुंबई गोवा महामार्ग 2027 पर्यंत होईल? त्याच्या अगोदर होईल. आता 25 साल झालं. बहुतेक भाग हा येणाऱ्या पावसाच्या अगोदर होण्याचा प्रॉमिस सदर कॉन्ट्रॅक्टरनी केलेला आहे आणि तेही नितीन गडकरींच्या समोर. आणि रत्नागिरीचा महत्वाचा विषय म्हणजे विमानतळ. कधी, केव्हा, कधी? एक इमारत अपूर्ण आहे, ती पूर्ण झाल्यावर होईल. साधारण काम चालू. साधारण मी भविष्यवाणी पाहिली नाही एअरपोर्टची, ती विचारून तुम्हाला सांगेन डेट.